पाणी जाने मला जाम असलं तर येत असलं तर या 2 मिनिटं फक्त न्यूज बनवून देऊ, फोटो बनवून देऊ, न्यूज बनवून तुम्हाला विठ्ठलवाडीमध्ये नगरसेवक याची तक्रार ना का माझी लेटर ऍडव्हान्स देणार नाही ना मी काय हे संडासले तुंबलेले सबक तू तुंबलेले संडास घे तुम्ही या सगळे या सगळे या इकडे अरे आओ ना या आजा राजेश पलीकडे फोटो घेतल अरे असं घे इथं घे बोला हॅलो बोला हे संडास व्यवस्थित घे काय ऐकून घे व्यवस्थित घे बायका हे करताय काय संडास मला एकही संडास तुम्हाला पाहिजे नाही म्हणून तुम्हाला मागं सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला की एकही संडास मला तुम्हाला पाहिजे नाही म्हणून मग वाचता लागला ना ठीक आहे ना हे ना माहिती कोण आता जोड तुमचं संडास हा मग काय दिसतंय साईडने काय दिसत उत्तर दिसतंय काय हे काय मॅडम काय करणार तुझं सांग मला इकडे कोण बसतात या संडास मध्ये घेतो मी आता तुझं काम आहे ना यार मागं लागून करून घ्यायचं मी नका चौक आहे मी साफ करेन बाबा मला करायचं लोकांची हा कुठे बघा तिथं कुठं असं तर ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी वेळेवरती व्हायला पाहिजे तुम्हाला मागं बोलण्याचा संधी दिली होती ना आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही तुम्हाला समजून सांगितलं होतं की तक्रार याचा कामा नाही तू काय मला म्हटलं होता की तक्रार येणार नाही काय नाही याला आयुक्ताकडे नेतोय मी आता मी बाहेर घेऊन चाललो याला मी आयुक्ताकडे नेतोय याला मी आयुक्ताला घेऊन येणार नाही इकडं झाकण टाकून द्या निरोप जर कुणाला तरी झाकण टाकून द्या पूर्ण काम करतो ना एक गाड़ी में ले 800 और से ले मेरे गाड़ी में 3-4 और से लेंगे क्या 2 व्हीलर लो और चलो ऑटो प्लेटर पे चलो चला एकदाच करून टाकूया काय तुम्ही नाही करता आयुक्ताकडे चला उसके सामने नहीं क्या वो लाल इथे इथं नाही आयुक्ताकडे बरोबर महाराज गेली पाहिजे दाखवू
इनको किससे कॉन्टेक्ट है मुझे पता नहीं है, आई डोंट नो। इसके पहले बाकी वस्तू काढायचं एक मिनिट बाकी तुम्हाला काय काय लागतंय तुमच्या कामाचं आहे बाकीच्या म्हणत ते मला आता सांगावं लागतं. गेल्या 2 महिन्यापासून भगवती स्वयंरोजगार सेवा संस्था यांचे जे चालक आहे बाळासाहेब शिंदे यांच्याकडे महानगरपालिकेच्या अप्रभागाच्या माध्यमातून संडास सफाईचं टेंडर त्यांच्याकडे आहे. तर मागील 2 महिन्यापासून त्यांच्याकडं मी वारंवार तक्रारी करतोय. माझ्या कार्यालयातनं वारंवार त्यांना फोन जात आहेत की बरेच संडासं तुंबलेले आहेत, बरेच संडासं तुंबलेले, त्यांना स्वच्छ करून घ्यावे, त्यांना स्वच्छ करून घ्यावे. परंतु ते फोनवरती येतात आणि म्हणतात की हो करून घेतो. परंतु नागरिकांकडे समोर गेलं की नागरिकांची ती समस्या सारखीच असते. वेळोवेळी नागरिकांची तीच समस्या असते. आता आमच्या भागामध्ये मी जास्त काम करत असल्यामुळे बरेच नागरिकांना मला छोट्या छोट्या तक्रारी सांगण्यास खरोखरच लाज वाटते. ही गोष्ट त्यांनी आयुक्तांना सुद्धा सांगितली. परंतु ह्या महिन्यामध्ये 1 तारखेपासून आजपर्यंत एकदाही संडास धुवायला एकही माणूस तिकडे आलेला नाही किंवा फिनेल टाकलं नाही किंवा काही पुढचं प्रोसिजर केलेलं नाही. त्यामुळे त्या भागातील एकता नगर भागातील सर्व महिला आज मला भेटायला आल्या आणि त्यांनी तक्रारीच्या स्वरूपात मला सांगितलं की भाई असं झालेलं आहे की त्या भागामध्ये 1 तारखेपासून कुणीच साफसफाईला आलं नाही. त्यांची ती तक्रार पाहून मी स्वतः तिकडे पोहोचलो, त्या जागेवरती गेलो आणि जागेवरती गेले असताना मी आत्ताच नवीन बदलून आलेले आरोग्याचे मुख्य अधिकारी चव्हाण साहेब त्यांना फोन करून बोलून घेतलं व तसेच त्यांच्याकडे आता चार्ज आहे नायकरे साहेब त्यांनाही बोलून घेतलं. मी नायकरे साहेब, चव्हाण साहेब आणि ह्या टेंडर चालक बाळा शिंदे याला सुद्धा बोलून घेतलं आणि महिला तिकडे सगळ्या आल्या. आम्ही सगळ्यांनी तिकडे संडासाची पाहणी केली असताना तिथे जवळजवळ 16 संडास आहेत. 16 मधनं 1 किंवा 2 संडासमध्येच माणूस बसू शकतो, बाकी इतर कुठल्याच संडासमध्ये बसूच शकत नाही. इतक्या तुंबलेला संडास आणि इतका घाणवास आहे. आणि हा घाणवास बाजूच्या सोनिग्रा जी सोसायटी आहे त्या सोसायटीला बी याचा त्रास सहन करावा लागतो आणि बाजूच्या चाळींनाही त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रार करून या 2 महिन्यामध्ये आम्ही त्रस्त झालोय. ही जी भगवती स्वयंरोजगार सेवाची संस्था आहे आणि यांचे जे चालक लोक आहेत काय मला वाटतं यांना गरज नाही आणि अशा ना गरजू लोकांना आहे ना महापालिकेने काम देऊ नये. माझं एवढंच म्हणणं आहे की महापालिकेने कुणालाही काम द्यावं की ज्याला खरोखरच पोटाची गरज आहे, ज्याला खरोखरच कष्टाची गरज आहे, अशा संस्थांना काम द्यावं की जेणेकरून सगळीकडे स्वच्छता राहील. या माणसाची माहिती काढली असताना याच्याकडं 400हून अधिक जास्त संडास साफ करण्याचं टेंडर आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी 10 ते 12 लोक कामाला ठेवली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून रोज संडासावरती सकाळ संध्याकाळ चक्कर मारून पाणी मारून सगळं स्वच्छ करून सगळे तुंबलेल्या सगळ्या गोष्टी साफसफाई केल्या पाहिजे. काय तर ते राहिलं बाजूलाच आमच्या भागामध्ये सोनिग्राच्या भागामध्ये आज गेले 9 दिवस एकही माणूस फिरकलेला नाही. त्या नागरिकांनी काय करायचं.